आषाढीवाडी म्हटलं की पंढरपूरमध्ये लाखो भाविकांची मांदियाळी खरं तर होते. ह्या पंढरपूरमध्ये आलेल्या लाखो भाविकांसाठी खरं तर आमदार भाऊ तुमचं विधानमंडळामध्ये आमदार होऊन जाण्यापूर्वी एक तुमची ह्या मोहोळ मतदारसंघात किंवा पंढरपूर तालुक्यामध्ये समाजसेवक म्हणून अशी एक ओळख आहे. ह्यामध्ये मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे यांच्याकडून सलग दुसऱ्या वर्षी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी खिचडी असेल, पाण्याची सोय असेल किंवा केळीचं वाटप केलं जातं. काय या वारकऱ्यांच्या मुखामध्ये एकच भावना आहे, माऊलींचा जयघोष आहे. काय वाटते ही सेवा करताना? नाही, कसं आहे, पंढरपूरची ही आषाढी एकादशी म्हणजे युगे 28 विठेवरी उभा असणारा हा विठ्ठल इथं वैष्णवाचा मेळा भरला जातो आणि जवळजवळ 22 दिवस 23 दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी असेल, कातकरी असेल, शेतकरी असेल, हा पायी चालत आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायावरती विलीन होण्यासाठी निघतो. आणि आज ही आषाढी आणि आज एकादश आहे. मी या पंढरपूरच्या भूमीमध्ये जन्माला आलो. माझे वडील या भूमीमध्ये जन्मले, माझे आजोबा या भूमीत जन्मले. पंढरपूर हे आमचं गाव आहे. आणि मग माझ्यासारखा एक टांगेवाल्याचा मुलगा या पांडुरंगाच्या आशीर्वादानं आणि समाजाची सेवा केल्यामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2024ला तब्बल 31,000 मताधिक्यांनी मी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये गेलो. त्याच्या पाठीमागे या माझ्या पांडुरंगाची प्रचंड मोठा आशीर्वाद होता. आणि मग समाजाच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो आहे. या भूमीमध्ये आपण जन्मलो, लहानपणापासून वारी बघत आलेलो होतो. आणि मग आपण काहीतरी या वारकऱ्यांसाठी केलं पाहिजे, ही भूमिका ही मी माझी कार्यकर्ता म्हणून सर्वप्रथम राहिली. आणि मग मी जवळजवळ 91ला मी या शहराचा, शिवसेनेचा शहर प्रमुख झालो. आणि 91पासून ते आज 2026पर्यंत माझ्या परीनं जसं जमल तसं वारकऱ्यांसाठी हे उपक्रम राबवण्याचं काम मी केलं. परंतु गेल्या 3-4 वर्षामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये हा निर्णय घेतला की आपल्याला वारकऱ्यांना एकादशीच्या दिवशी दिवसभर आपण खिचडी वाटप करूया आणि केळी वाटप करूया आणि द्वादशीला आपण त्यांना जेवण देऊया. किती लोकांचं नियोजन असतं, किती वारकऱ्यांसाठी? त्याचं लिमिट नाही आहे. सकाळी 8 वाजता आमची हा चालू झाला, आपलं खिचडी आणि केळीचा वाटप चालू झाला. आणि आपण पाहताय की सकाळी 8ला चालू झालेली लाईन अजून थांबलेली नाही आहे. जोपर्यंत ही लाईन थांबत नाही तोपर्यंत हे सत्र असंच चालू राहील. या प्रत्येकाच्या मुखामध्ये भाऊ माऊलींचं नाव आहे. ह्यांच्यापदी केलेली सेवा खरं तर आमदार रूपे आपल्याला विठ्ठल पांडुरंगांना दिली असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणानं मी तुम्हाला सांगतो की माझे वडील टांगा चालवायचे. मी एक टांगेवाल्याचा मुलगा या पंढरपुरामध्ये अत्यंत खडतर असं गरिबीमध्ये जीवन जगलो. आता माझ्या बाजूला माझे मोठे भाऊ बसलेले आहेत, मोठ्या काकांचे चिरंजीव आहेत. त्यांनी आम्ही परिवार आमचा एक आहे. त्यामुळं आम्ही अत्यंत गरिबी बघितलेली माणसं आहोत. ह्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं आमच्या आयुष्यामध्ये सोनं झालं. आज माझ्यासारखा एक टांगेवाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत या सर्वोच्च सभागृहामध्ये आमदार म्हणून जाणं खायचं काम नाही आहे. परंतु कुठंतरी पांडुरंगाचा आशीर्वाद होता की बाबा हा कार्यकर्ता लोकांसाठी झगडणारा आहे, लोकांसाठी मारणारा आहे, लोकांच्या समाजाच्या उपयोगी येणारा आहे. आणि म्हणून पांडुरंगानंच कुठंतरी आपल्याला आशीर्वाद दिला की हे पोरगं महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलं पाहिजे. आणि मग मी आज आमदार म्हणून आल्यानंतर मी हा विचार करतोय की या वैकुंठवासी पंढरी नगरीच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. या भूमीमध्ये आपण गरीब होतो. या भूमीमुळं आपण या मोहोळ मतदारसंघाचा आमदार झालो. आणि मग या भूमीमध्ये जो येणारा हा लाखो लोकांचा जो वारकरी संप्रदाय, आज 25 ते 30 लाख वारकरी ह्या माझ्या पंढरपूरच्या ह्या शहरामध्ये आलेले आहेत. आणि मग त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण त्यांच्या मुखामध्ये अन्न घातलं पाहिजे. त्यांच्या पोटामध्ये अन्न गेलं तर आपल्याला समाधान आहे. पण तो 22 दिवस 23 दिवस पायी चालत आलेला आहे. आणि माझी ख्याती अशी आहे की मी दानशूर म्हणून फेमस आहे. आपण आमदार म्हणायच्या आधी समाजसेवक म्हणून तुमची ओळख होती. मी समाजसेवक एवढ्यासाठी होतो की मी समाजाची सेवा करत होतो. त्याच्यामुळं मला समाजसेवक ही पदवी मिळाली. आणि लोकांनीच मला मग पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून दिलं आणि आमदार म्हणून मला ही पदवी मिळाली. परंतु मी ही पदवी माझ्यासाठी नाही, तो इथं येणारा जो वारकरी आहे सर्वांगीण विकास करण्यासाठी
निधी जास्तीत जास्त मिळावा. आज पाऊस नाही. आज मोहोळ तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यामधला शेतकरी हा आकाशाकडे डोळं लावून बसलेला आहे. माझं पांडुरंगाला एवढंच मागणं आहे की पांडुरंगा शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नाहीत. उभी पिकं जी होती ती गेलेली आहेत. आज पाणी कसलं नाही आहे. नदीला जवळजवळ वारीच्या निमित्तानं पाणी सोडलं आहे. गेले 4 महिने 5 महिने आम्ही सरकारकडे मागणी करत होतो की तुम्ही नदीला शेतकऱ्यांसाठी पाणी सोडा, कॅनलला पाणी सोडा. परंतु सरकारनं ऐकलं नाही. या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना ऐकलं नाही. कशासाठी पाणी सोडलं नाही तर धरणामध्ये पाणी नाही. आज धरण जवळजवळ 60% प्लस झालेलं आहे. आता तरी शेतकऱ्यांना पाणी कॅनलमधून सोडावं, नदीमधून सोडावं. आणि पांडुरंगाला एवढंच मागतो की उद्या आज एकादश झाली, उद्या द्वादश आहे. पांडुरंगा ही एकादश द्वादश झाल्यानंतरनं असाच होतो पाऊस येऊ दे की माझ्या बळीराजाच्या जिकडं बघल तिकडं पाणी पाणी होऊ दे. भाऊ, या आषाढीच्या निमित्त विरोधकांसाठी काय मागितलं किंवा काय त्यांना सद्बुद्धी द्यावी असं काय वाटतं तुम्हाला? काय सांगाल? नाही, आता काय राजकारणामध्ये विरोधक हे असतातच. त्या विरोधकांना चारी मुंडे चित करून तब्बल 31,000 मताधिक्याने मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेलो आहे. आता मी जवळजवळ 450 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे. आता कामं चालू झालेली आहेत मतदारसंघाची. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलात की इकडं पवारसाहेबांचा आशीर्वाद आहे, वर एकनाथ शिंदे साहेबांचा हात माझ्या डोक्यावरती आहे. त्याच्यामुळं मला कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाही. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून हा तालुका गेली 40 वर्ष विकासापासून दोरोक्कू असा मागं होता. या मोहोळ तालुक्याला विकासापासून इतका विकास सर्वांगीण करायचा आहे की मोहोळ शहर एक सुंदर शहर, एक आधुनिक शहर म्हणून उदयास आलं पाहिजे. मोहोळचा दक्षिण भाग हा विकासापासून वंचित आहे. या दक्षिण भागाचा कायापालट केला पाहिजे. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी मला 2 राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मगरवाडी ते इजगाव असा तब्बल 330 कोटी रुपयाचा 33 किलोमीटर लांबीचा महामार्ग रस्ता हा मंजूर केला. आणि आता तो गेम चेंजर ठरणारा रस्ता ठरणार आहे. मोहोळ तालुका आणि पंढरपूर तालुका आणि 2 राष्ट्रीय महामार्ग हे एकमेकाशी जोडले जाणार आहेत. तर आज आपल्यासोबत मोहोळ मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजाभाऊ खरे होते. वारकऱ्यांची सेवा खरं तर केली, त्याबद्दल किंवा वारकऱ्यांची सेवा केली म्हणजे मी खरं तर माऊलींची सेवा केली अशी त्यांच्या मनात भावना आहे. पाहत राहा MS मराठी न्यूज पंढरपूर.